ठरलं तर मग 27 नोव्हेंबरचा प्रोमोच्या सुरुवातीला आपण पाहतो की महिपत शिखरे प्रचंड तणावात आहे. त्याला नुकतीच ती रहस्यमय चिठ्ठी मिळाल्यामुळे त्याची चिंता वाढलेली आहे. तो लगेचच नागराजला बोलावून घेतो आणि हे दोघेही अत्यंत चिंतेत बसलेले असतात. दुसरीकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीत एका महत्त्वाच्या तयारीमध्ये गुंतलेले आहेत. अर्जुन सायलीकडे बघतो आणि तिला विचारतो, सायली, तू रेडी आहेस ना? फोन लावू ना महिपतला? काय आणि कसं बोलायचं हे तुला माहिती आहे ना? सायली एक दीर्घ श्वास घेते आणि आत्मविश्वासाने हो म्हणते. अर्जुन एका नवीन नंबरवरून महिपतला फोन लावतो. इकडे महिपतचा फोन वाजतो. नागराज म्हणतो, कोणाचा फोन आहे रे? महिपत म्हणतो, अननोन नंबर आहे. महिपत फोन उचलतो. महिपत म्हणतो, हॅलो, कोण बोलतंय? त्याच क्षणी आवाज बदलून बोलणारी सायली महिपतला थेट आव्हान देते. तुझा बाप महिपत शिखरे. सायली पुढे म्हणते, 22 वर्षांपूर्वी पनवेल हायवेजवळ जो अपघात झाला होता ना, तो मी बघितला आहे. आणि त्यानंतर जे काही घडलं होतं ते सुद्धा मी बघितलं आहे. आणि अखेरीस ती महिपतच्या पायाखालची जमीन सरकवणारं वाक्य बोलते, आता तुझा खेळ खल्लास महिपत शिखरे. सायलीचा आवाज बदललेला असल्यामुळे महिपतला तिचा आवाज ओळखता येत नाही. इकडे महिपत आणि नागराज हे दोघेही सायलीच्या या बोलण्यांनी चांगलेच हादरलेले असतात. हा धमाकेदार प्रोमो इथेच संपतो. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.